नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर दर्शना राजेंद्रजी चोरडिया तुमच्या समोर महिला दिन निमित्त माझे मनोगत व्यक्त करते। आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन। सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मैत्रिणींनो, मी आज महिला दिन निमित्त लेख वाचवा लेख शिकवा या विषयावर बोलणार आहे। मैत्रिणींनो, कोणीतरी म्हटले आहे, बेटी के बारे में क्या कहूँ, बेटी के बारे में क्या कहूँ कि वो परियों का रूप होती है, कड़कती ठंड में सुहानी धूप होती है। वो चिड़ियों की चहचहाट है, वो आंगन में खिला उजाला है, वो सूरज की किरण है, वो जीने का सही आचरण है, वो जीने का सही आचरण है। निसर्गाने अनेक सुंदर कल्पनांना जन्म दिला। हवा, आभाळ, चंद्र, तारे आणि इतरही बरेच काही। या सारा सौंदर्य निसर्गाने ज्यामध्ये एकवटलं ती मीच, म्हणजे एक मुलगी, एक स्त्री जी तुमच्या घरात सतत वावरत असते। प्रत्येक घराची शान मान त्या घराचा अभिमान असते। तुम्हाला मुलगी आई म्हणून हवी, बायको म्हणून हवी, बहीण म्हणून हवी। पण जर तीच मुलगी म्हणून तुमच्या पोटी यायचं म्हटले तर त्या अगोदरच आमचा जीव घेतला जातो। विचार करा, जिजाऊ एक स्त्री होत्या, सावित्रीबाई देखील एक स्त्रीच होत्या, रमाई देखील ह्या एक स्त्रीच होत्या। जिजाऊमुळेच या महाराष्ट्राला एक छत्रपती मिळाला। माझ्यासारख्या प्रत्येक मुलीला शिकण्याचा अधिकार मिळाला। पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जगण्याचा सामर्थ्य मिळाला ते फक्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळेच। त्यांनी घेतलेला स्त्री शिक्षणाचा वसा ठामपणे पूर्ण करण्याचा निश्चय केला, तो म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी। काय झाले असते हो जर या स्त्रियाच नसत्या, तर हे पुरुष घडले असते का? पण दुर्दैवाची गोष्ट अशी की याच महापुरुषांच्या देशात आम्हा मुलींना जन्म घेण्याचा अधिकार नाही। आमचा दोष फक्त इतकाच की आम्ही मुली आहोत, स्त्रिया आहोत। आम्हा मुलींना जन्म घेणे पाप समजले जाते आणि समजा चुकून जन्म घेतलाच तरी अत्याचार, विनयभंग, बलात्कार या सर्व संकटांना सामोरे जाणे जणू आमच्याच नशिबी लिहिलेलं आहे। आपल्या देशात आम्हा मुलींना दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी, वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्री आणि नवरात्रीच्या दिवशी दुर्गा म्हटले जाते। आपल्या भारतात मुलीला आदिशक्तीचे रूप मानले जाते आणि या आदिशक्तीला गर्भातच मारले जाते। या आदिशक्तीला जर तुम्ही गर्भातच मारत असाल तर देवभक्ती ही काही कामाची नाही। शेवटी जाता जाता एवढंच म्हणावेसे वाटते की सखे, जगाकडे रोज नव्याने बघणं विसरू नकोस, की सखे जगाकडे रोज नव्याने बघणं विसरू नकोस। तुला निराश करणारे अनेक क्षण येतील, तुला निराश करणारे अनेक क्षण येतील। पाय खालून पाडणारे अनेक जण येतील, पाय खालून पाडणारे अनेक जण येतील। त्यांना घाबरून तुझं तू चालणं विसरू नकोस। सखे, तू मुक्तपणे तुझं जगणं विसरू नकोस। तुझं कौतुक प्रत्येकाला इथे रुचेलच असे नाही, तुझं कौतुक प्रत्येकाला इथे रुचेलच असे नाही आणि कौतुकासाठी तुझे नाव इथं सुचेलच असे नाही। कौतुक राहू दे ग, काम करणं विसरू नकोस, की सखे तू मुक्तपणे तुझे जगणं विसरू नकोस। तुला कोणाला पुरावे द्यायची गरज नाही, तुला कोणाला पुरावे द्यायची गरज नाही। कोणासाठी तुला परतून यायची गरज नाही। ध्येयासाठी पुढे पुढे चालणं विसरू नकोस, की सखे तू मुक्तपणे तुझे जगणं विसरू नकोस, की सखे तू मुक्तपणे तुझे जगणं विसरू नकोस।